शिंदेंच्या शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाऊ शकतात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महत्त्वाचा हा सल्ला दिला गेलाय। शिंदेंच्या शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याचा भाजपने सल्ला दिलाय। शिंदेंच्या वाट्याला आलेल्या 10 जागांपैकी काही ठिकाणी वेगळ्या चेहऱ्यांची शक्यता आहे। वेगळ्या उमेदवारांना तिकीट दिलं जाऊ शकतं। विजयी होऊ शकतील अशांनाच महायुतीच्या उमेदवारीचा सल्ला अमित शहांकडून मुख्यमंत्री शिंदेंना दिला गेला। प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। पंकज, कुठले हे उमेदवार असू शकतात, कुठले चेहरे असू शकतात ज्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं, याबाबतचे काही संकेत? जी 4 जागा तर क्लिअर आहेत, जे ज्या जागांचं तिकीट जे आहे ते कापलं जाऊ शकतं। त्याच्यामध्ये गजानन कीर्तीकर आहे, त्याच्यानंतर राजेंद्र गावित जे भाजपच्या तिकीटावर, त्यामुळे 3 ते 4 खासदार जे आहेत विद्यमान ते त्यांना तिकीट देऊ नये अशी जी आहे ती अमित शहानी सल्ला दिल्याचं समजतंय। कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये पार्टीच्या उमेदवाराला उमेदवारी फक्त निवडून येण्याच्या एकाच मेरिटवरती द्यावी अशी भाजपची किंवा अमित शहांची भूमिका आहे। कारण अल्टिमेटली या सगळ्याचा जो परिणाम जो आहे तो नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून बहुमत सिद्ध करताना जी संख्या येते त्या संख्येशी थेट संबंध त्याचा असणार आहे। 5 वर्षाचं सरकारची स्थिरता याच आकड्यांवरती अवलंबून असणार आहे। म्हणून थेट अशी भूमिका समजते की जे निवडून येतील त्यांनाच उमेदवारी द्या, काही उमेदवारांची चेहरे बदला अशा पद्धतीची सल्ला जो आहे तो दिला गेलेला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं जी मागणी होती जागांची, 13 जागांची, 18 जागांची, त्याच्यावरनं त्यांना 8 ते 10 जागांवरती समाधान मानावं लागेल की जी अशी स्पष्ट संकेत आता मिळत आहेत। त्यामुळे 8 ते 10 जागांच्या आसपास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लोकसभेच्या जागा या जागा वाटपात मिळतील। भाजपच्या वाट्याला 2 ते 3 जागा, 3 ते 4 जागा आपण म्हणू शकतो अधिक येण्याची शक्यता आहे, त्या एकनाथ शिंदे यांच्याकडे होत्या। जी पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।